बातमी आता जळगावमधून आहे। जळगावच्या नशिराबादमध्ये जुन्या वादातून हाणामारी झाली। दोन्ही गटांकडून एकमेकांवर दगड आणि लाठ्या काठ्यांनी हल्ला करण्यात आला। हाणामारीमध्ये 16 जण जखमी झाल्याची माहिती आहे। नगर परिषदेच्या निवडणुकीतल्या कामावरून वाद झाला। नगर परिषदेतल्या निवडणुकीतल्या कामावरून हा वाद उफाळून आल्यानंतर दोन गटात तुफान हाणामारी झाली, दगडफेक झाल्याची सुद्धा माहिती आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणल्यामुळे पुढचा अनर्थ टळला। या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत नशिराबाद पोलीस ठाण्यात दोन्ही गटाच्या परस्पर तक्रारीवरून 30 ते 35 जणांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले। अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी जुगल पाटील। जुगल, खरं तर दोन्ही गटांकडून दगडफेक झाली, मारामारी झाली, सगळ्या संदर्भात काय अधिकची माहिती आहे? नक्कीच कल्याणी जळगावच्या नशिराबादमध्ये जुन्या वादातून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना ही घडलेली आहे। या घटनेमध्ये दोन्ही गटाकडून दगड व विटाचा तसेच लाठ्या काठांचा पाईप करंटचा वापर झालेला आहे। तब्बल 16 जण यामध्ये जखमी झालेले आहे। जखमींना जळगावातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचारासाठी या ठिकाणी हलवण्यात आलेला आहे। नगर परिषदेची नुकतीच निवडणूक ही पार पडली होती। कामावरून झालेले वाद उफाळल्याने दोन गटात तुफान हाणामारी झाल्याने ही दगडफेक झाल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे। जवळपास या प्रकरणी 30 ते 35 जणांवर नशिराबाद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल सुरू आहे। अद्याप याबाबत अजून जे आरोपी आहेत त्यांची सध्या तरी पोलीस हे धरपकड करण्याचं काम सुरू आहे। निवडणुकीच्या कामावरून हा वाद उफाळून आल्याने एक मोठी दगडफेक झाल्याची घटना नशिराबादमध्ये या ठिकाणी घडलेली आहे। नशिराबादमध्ये पोलिसांचा सगळा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। कल्याणी, नक्कीच जुगल, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर जळगावच्या नशिराबादमध्ये जुन्या वादातून वाद उफाळून वाद झाला आणि हाणामारी मारामारी झाल्याची माहिती समोर येते। या हाणामारीमध्ये 16 जण जखमी झालेत। दरम्यान आता 30 ते 35 जणांवर गुन्हा दाखल झाला। या प्रकरणात आता पुढची तपास नेमका कसा केला जातो हे पाहावं लागेल।